नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपल्या मराठी व्याकरण PYQ सिरीज मध्ये तुमचं सहर्ष स्वागत. आपण 201 ते आज आपण 225 पर्यंत मराठी व्याकरणाचे प्रश्न बघणार आहे. ठीक आहे, एकूण प्रश्न किती असेल आपले 25. चला, वेळ नाही वाया घालवता आपण सिरीजला सुरू करूया. पुस्तक, चेंडू, कागद, मुलगा यांना व्याकरणात काय म्हणतात? विशेष नाम, नाम, सर्वनाम, भाववाचक नाम. तर यांना व्याकरणामध्ये नाम असं म्हणतात. तुम्ही जर विचारलं नामामध्ये काय म्हणतात, तर त्यांना सामान्य नाम म्हणतात. सामान्य नाम का म्हणतात? कारण ते जातीचं नाव आहे. जातीचं नाव नसेल समजलं, जातीवाचक नसेल समजलं, तर ते नेहमी अनेक वचनी असतात, म्हणून त्यांना म्हणतात सामान्य नाम. म्हणून त्यांना काय म्हणतात? सामान्य नाम म्हणतात. ठीक आहे, नामाचा प्रकार येतो. नेक्स्ट, विशेष नाम आणि भाववाचक नाम हे नेहमी कोणत्या वचनात वापरले जातात? एकवचनी, अनेकवचनी, बहुवचनी यापैकी नाही. तर विशेष नाम आणि भाववाचक नाम हे नेहमी एकवचनीच असतात आणि सांगितल्याप्रमाणे सामान्य नाम हे नेहमी अनेकवचनीच असते. ठीक आहे, राहील लक्षामध्ये. विशेष नाम, भाववाचक नाम कशामध्ये? तर नेहमी एकवचनी असते. खालीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा. बघा, नदीचं अनेकवचन होतं नद्या, त्यानंतर वेलचं अनेकवचन होतं वेली, त्यानंतर रोपटेचं अनेकवचन होतं रोपटी, रोपटी, आणि झाडचं अनेकवचन होतं झाडे. आपल्याला अनेकवचनी शब्द ओळखायला लावलाय. वेली हा शब्द अनेकवचनी असणार आहे. वेल पासून काय तयार झालं? वेली झालं. इथे, आज, पुढे, मागे ही कोणती क्रियाविशेषण आहेत? स्थानिक, सिद्ध, स्थानिक, साधित, सिद्ध आणि प्रकारदर्शक. तर इथे, आज, पुढे, मागे हे सर्वच्या सर्व सिद्ध क्रियाविशेषण आहेत. यांना उपसर्ग पण लागलेला नाहीये आणि यांना प्रत्यय पण नाही लागलेला, म्हणून त्यांना म्हणायचं सिद्ध क्रियाविशेषण हवे म्हणायचं. ठीक आहे. सुकन्याचे नेत्र कमलदलाप्रमाणे सुंदर आहेत. ह्या वाक्यात कमलदल हे काय आहेत? बघा, कमलदल तर हे आहे तुमचं उपमेय. उपमेय ज्याची तुलना केली जाते त्याला म्हणायचं उपमेय. ज्याची तुलना केली जाते त्याला काय म्हणायचं? उपमेय. आणि ज्याच्या सोबत ही तुलना केली जाते त्याला काय म्हणायचं? उपमान म्हणायचं. ठीक आहे. सुकन्याचे नेत्र कमलदमाप्रमाणे सुंदर आहे, बरोबर ना? मग कोणाची तुलना केली आहे? तर कमलदमाची तुलना केली. ओके, लक्षामध्ये, म्हणून त्याला काय म्हणायचं? उपमेय म्हणायचं. संबोधन या विभक्तीचा प्रत्यय ओळखा. संबोधनचा प्रत्यय आहे नो. संबोधनचा प्रत्यय काय? तर नो. अनेकवचनी नोय. अनेकवचनी नो. पुस्तकांना या शब्दाचं सामान्य रूप. बघा, मूळचा शब्द आहे पुस्तक. पुस्तक पासून तयार झालं पुस्तका. ओके, आणि ना काय? तर तुमचा विभक्तीचा प्रत्यय. दोन काढून टाका. उरलेला जो शब्द असणार आहे त्याला म्हणायचं सामान्य रूप म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? सामान्य रूप. ठीक आहे. आपण या शब्द खालील कोणत्या प्रकारात येतो? सर्वनाम, विशेषण, भाववाचक नाम आणि क्रियापद. तर आपण जो शब्द आहे हा सर्वनामामध्ये येतो. आपण कशामध्ये येतो? तर सर्वनामामध्ये येतो. 12 राशी अधोरेखित शब्दाचा विशेषणाचा प्रकार. बघा, किती राशी? तर 12 राशी. बघा, आता ज्या वेळेस गणना केली जाते, या राशींची गणना झाली, म्हणून त्याला म्हणायचं संख्यावाचक म्हणायचं. म्हणून त्याला काय म्हणायचं? संख्यावाचक. संख्यावाचक मधला कोणता प्रकार आहे? आता गणनावाचक आहे. संख्यावाचक मध्ये कोणता आहे? तर गणनावाचक आहे, कारण त्यांची काय केली? तर गणना केलेली आहे. म्हणून 12 राशी संख्यावाचक गणनामध्ये येईल. सॉरी, संख्यावाचक, हा बरोबर, त्याच्यामध्ये गणनावाचक असणार आहे. संख्यावाचकचे 5 उपप्रकार पडतात. तो नेहमीच उशिरा येत असतो. बघा, तो एकदा येतो का उशिरा? नाही, तो नेहमी येतो. म्हणजे त्याचं दररोजचं झालंय ते उशिरा येणं. मग यामधला काळ ओळखायचा आहे. साधा येईल का? नाही येणार. त्याच्यानंतर रीती भविष्य काळ येईल का? नाही, दररोज येतोय तो. रीती भूतकाळ नाही, रीती वर्तमान काळ येईल का? बरं, कारण त्याचं नेहमीच झालंय. तो नेहमीच उशिरा येत असतो. ही क्रिया वर्तमान काळामध्ये चालू आहे ना, म्हणून त्याला म्हणायचं रीती वर्तमान काळ. अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा. आजीला आता थोडे बसवते. बघा, आजीला आता थोडं बसवते ज्यावेळेस कर्त्याला स्वतःला काम करवतोय. त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? शक्य क्रियापद म्हणायचं. त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? शक्य क्रियापद. परीक्षापूर्वी तयारी झाली पाहिजे. ह्या अव्ययाचा कोणता प्रकार वापरला आहे? बघा, काय म्हणलंय? परीक्षेपूर्वी म्हणलंय. परीक्षेपूर्वी केव्हा रे? केव्हा?
परीक्षेपूर्वी. मग ज्या वेळेस केव्हानी प्रश्न केला जातो त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो रे, कालवाचक म्हणतो. कालवाचक याचा अर्थ आज घडली क्रिया किंवा काल घडली किंवा उद्या घडणारे हे ज्या वेळेस आपल्याला समजतं त्यावेळेस त्याला म्हणायचं, त्यावेळेस त्याला काय म्हणायचं, कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणायचं. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. विद्वान हा शब्द कोणत्या प्रकारामध्ये येतो? विद्वान हा शब्द बघा, देशी, परभाषीय, तत्सम आणि तद्भव. तो विद्वान हा शब्द जो आहे तत्सम भाषेत येतो. पर्याय क्रमांक 3. तानाजीने ओठावरून जीभ फिरवली या वाक्यातील प्रयोग ओळखा. बघा, फिरवणारा कोण आहे? तानाजी. हा झाला वाक्यातला कर्ता. फिरवण्याची क्रिया कोणावर घडली? तर जिभेवर. हे वाक्यातलं आलं कर्म. ठीक आहे ना. मग आता इथं कर्ता आणि कर्म आहे त्याच्यामुळे अकर्मक कट झाला, कर्मणी कट झाला, सकर्मक भावी पण नाही, म्हणजे उरला काय, सकर्मक कर्तरी. काय तर सकर्मक कर्तरी, कारण वाक्यातील कर्त्याला ने प्रत्यय लावून बघा, वाक्य जर भूतकाळामध्ये जर असेल तर त्याला आपण सकर्मक कर्तरी असं म्हणतो. सकर्मक कर्तरीमध्ये कर्ता आणि कर्म हे दोघांचा समावेश केलेला असतोय. ठीक आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. राणीने आपल्या बहिणीला रडवले या वाक्यात क्रियापदाचा प्रकार ओळखा. रडवणारी कोण आहे? रडवणारी आहे राणी. ही वाक्यात झाली कर्ता. बरोबर ना. आता ही क्रिया काय करते? कोणाला रडवलं? आपल्या बहिणीला. ज्या वेळेस वाक्यातला कर्ता दुसऱ्याकडून काम करून घेत असतो त्यावेळेस त्याला प्रयोजक क्रियापद म्हणतात. ज्यावेळेस कर्ता जो आहे ना तो वाक्यातील क्रिया काय करतो ना, दुसऱ्याकडनं करून घेत असतो. आणि ज्यावेळेस दुसऱ्याकडनं करून घेतो त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? तर त्यावेळेस त्याला म्हणायचं प्रयोजक क्रियापद. पर्याय क्रमांक 2. पर्यावरण शब्दाचे लिंग पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसक आणि द्विलिंग. बघा, पर्यावरण आपण त्याला काय म्हणतो रे? ते पर्यावरण म्हणतो. आपण त्याला काय म्हणतो? ते पर्यावरण, म्हणून नपुंसक लिंग. तो तेथेच राहिला. तो तेथेच राहणारा कोण आहे? तो, म्हणजे वाक्यातला आला कर्ता. राहिला हे काय? तर क्रियापद. म्हणजे ज्या वाक्यामध्ये एकच कर्ता आणि एकच क्रियापद असतं त्या वाक्याला शुद्ध वाक्य म्हणतात आणि त्या वाक्यालाच केवल वाक्य म्हणतात. केवललाच काय म्हणायचं? शुद्ध म्हणायचं. ठीक आहे ना. त्यांनी मुद्दामून तुम्हाला ऑप्शनला दिलंच नाहीये. मुद्दामून ऑप्शनला केवल नाव नाही दिलं, त्यांनी काय दिलं? शुद्ध वाक्य. कारण तुम्हाला हे माहित नसेल कदाचित, केवल वाक्याला शुद्ध वाक्य म्हणतात. लक्षात ठेवा, लिहून ठेवा, खूप महत्वाचे प्रश्न आहे. तो गातो ह्या वाक्यात काय नाहीये? तो गातो. गाणारा कोण आहे? तो. वाक्यामध्ये कर्ता आहे. बरोबर ना. आणि एक काय, तर वाक्याचा अर्थ पूर्ण केला म्हणून क्रियापद आहे. बघा, गातो ही क्रियापद आहे. मग कर्म विशेषण नाही याच्यामध्ये, कर्ता आहे, क्रियापद पण आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असेल. ठीक आहे. नेक्स्ट. धर्मार्थ मोफत जेवण मिळणे किंवा वाटणे याला काय म्हणायचं? खानावळ म्हणायचं, अन्नछत्र, वेस म्हणायचं की पानंद? त्याला म्हणायचं अन्नछत्र. त्याला काय म्हणायचं? अन्नछत्र म्हणायचं. शब्दांचे एकूण जाती किती? एकूण जाती आहे 8 आहे. त्यामध्ये पहिल्या 4 ज्या आहे त्या विकारी आहे. लिंग, वचन, विभक्तीमुळे त्यांच्यात बदल होतो. आणि नंतरच्या 4 ज्या आहेत त्या अविकारी आहेत. बरोबर ना. ह्या 4 आणि ह्या 4 लिंग, वचन, विभक्तीमुळे बदल होतो आणि लिंग, वचन, विभक्तीमुळे बदल होत नाही. ओके. इथं आहे तुमच्या नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. इथं आहे तुमच्या क्रियाविशेषण, शब्दयोगी, केवल प्रयोगी आणि उभयनोवी या 4 असणार आहे. भाषेत एकूण मूळ सर्वनाम किती? तर मूळ सर्वनाम आहे 9. कोणकोणते ते पण जाणून घ्या. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, कोण काय, आपण, स्वतः, कोण काय, आपण, स्वतः, हे एकूण काय तर 9 सर्वनामे मराठी व्याकरणात. नीलू नावाचा काळा कुत्रा विशेषण ओळखा. बघा, नीलू, नीलू हे काय झालं? तुमचं नाम झालं. बरोबर. नावाचं काही नाही. काळा हे तुमचं काय झालं? तर विशेषण. हे काय झालं? विशेषण झालं. कारण कुत्र्याबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे. विशेषण म्हणजे काय असतं? तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. नामाबद्दल विशेष माहिती, विशेष माहिती सांगणारा शब्द, सांगणारा शब्द त्याला काय म्हणायचं? विशेषण. मग काळा हे काय झालं? विशेषण. कुत्रा कसा आहे? तर काळा आहे. हेच विशेषण असणार आहे. कोणत्या शब्दासमूहासाठी शाश्वत हा एकच शब्द वापरला जातो? बघा, शिल्लक राहिलेला, कायम टिकणारे, वारंवार उल्लेख करणारे आणि तिन्हीपैकी एकही नाही. तर बघा, शाश्वत याचा अर्थ असा की कायम टिकणार. शाश्वत म्हणजे काय? तर कायम टिकणार, ज्याला काहीच मरण नाही असं. तगाई म्हणजे काय? तगाई म्हणजे शेतकऱ्यांना मिळणारं सरकारी कर्ज, शासकीय कर्ज, ज्याला आपण म्हणतो तगाई.
ठीक आहे. तगाई म्हणजे काय? शेतकऱ्यांना मिळणारे शासकीय कर्ज. आणि शेवटचा बघा, मूस मद्रंथ ही अक्षरे जुळवून एक अर्थपूर्ण शब्द तयार करा. आणि ह्या अर्थपूर्ण शब्दात शेवटचं अक्षर कोणतं येईल? तर ह्यापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो, त्याचं नाव आहे समुद्र. समुद्र मंथन. काय नाव आहे? तर समुद्र मंथन. आणि त्यांनी काय म्हणले, आता याच्यामधलं शेवटचं अक्षर विचारलंय. शेवटचं अक्षर कोणतं आहे? न. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. समजलं सगळ्यांना? ज्या विद्यार्थ्यांना म्हणजे तुमचे भाऊ असेल, बहीण असेल, त्यांना जर बॅच घ्यायची असेल किंवा तुम्हाला काय अडचण येत असेल अभ्यासामध्ये, तर बघा हा व्हॉट्सअप नंबर 8329603029 किंवा आपल्या ऍपमध्ये चॅट नावाचा ऑप्शन आहे, तिथं हाय मेसेज करा किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तिथं मेसेज करू शकता. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपली बॅच सांगा. आपण हे सर्व जे PYQ ची सिरीज आहे आपल्या पोलीस भरती फोल्डर आणि आपल्या वर्दी बॅच फोल्डरमध्ये ऍड केलेली आहे. सर्वांनी लेक्चर करा आणि याचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे. ठीक आहे. चला, आजचं लेक्चर इथं थांबवते. लवकरच आपण नवीन लेक्चर सोबत भेटूया. धन्यवाद.